की बाबा आणि आमच्यासारख्या एक 25 लोकांचा असा वॉच पाहिजे, याला शासनाच्या सुद्धा लोकांची गरज नाही पाटील, शासनाच्या लोकांची गरज नाही, आमच्यासारखे भक्कम लोक आहेत आज तिथं की प्रत्येक संस्थेवर जाऊन प्रत्येक महिन्याला प्रत्येक संस्थेला व्हिजिट तुमची पाहिजे, तुमच्याकडून या गोष्टी घडल्या नाही पाहिजे ना किंवा टाकतानाच असं केलं पाहिजे. हा प्रश्न मला तुम्ही कृपया करून नाही विचारला. प्रश्न विचारत नाही, तुम्हाला जे प्रश्न विचारले तुम्ही हो नाही मध्ये उत्तर द्या. तुम्ही पैसे घेत नाहीत, तुम्ही म्हणले पुरावे दाखवा, अर्थात तुम्ही पैसे घेत नाहीत. किती लोक जे समाजाचं काम करते त्याला नाही पैसे देणार, ते म्हणजे नाही नाही ते महाराजाला जमतं, कमी दिले तरी जमतं, तसं काय नसतंय सर. की खरोखर संसारिक एखादा चांगला विद्वान जर असेल तर त्याच्याकडे ते संस्थान दिलं पाहिजे सांभाळायला, कारण पुन्हा गावाचा त्रास होणार नाही त्याला सुद्धा, बाजूच्या लोकांचा त्या गोष्टीला त्रास होणार नाही. स्वच्छ संस्थान सांभाळू शकतो तो माणूस. ब्रह्मचार्याला कधी पण आयुष्यभरात त्रास होऊ शकतो. व्हिजिट दिल्या पाहिजे त्या संस्थेवाल्यांनी, प्रत्येक महिन्याला भेटलं पाहिजे त्या ऑफिसमध्ये येऊन, हा किंवा यांनी अचानक जसे लोक धाड टाकतात ना असं धाड टाकले पाहिजे. मुलांना चौकशी केली पाहिजे, कोणाला लैंगिक त्रास आहे का ओपनली विचारा, कधी कळणार आहे लहान मुलांना. पण असे प्रकार बऱ्याचदा आळंदीत घडतात, हे दुर्भाग्य आहे आणि ह्याला कोणाचा तरी जबरदस्त लगाम पाहिजे. याच्यामुळे चांगल्या लोकांची बदनामी व्हायला लागली. आता पत्रकार साहेब, हा प्रश्न खरा तर फार वादळी प्रश्न आहे. हा आमच्यासारख्यांनी बोलणं हे उचित ठरत नाही. माझं वय, मी जरी शरीराने तुम्हाला मोठा दिसत असलो तरी वय माझं नक्कीच जास्त नाही या संप्रदायामध्ये. तुम्ही आता तुमच्या वारकरी संप्रदायामध्ये आल्यापासून कधी कीर्तनाला कुठे गेलात का? बर गेलात नंतर म्हणजे कीर्तन का तुम्ही करायला का कीर्तन ऐकायला, कीर्तन वाजवायला? कीर्तन करायला वाजवायला कुठे गेलात का जिल्हा सोडून किंवा जिल्ह्यात आसपास? आयुष्यभर तेच करत आलो आजपर्यंत. म्हणजे तुम्हाला जाऊन येण्यासाठी नेमके पैसे किती लागतात कीर्तन करायला आणि किती पैसे तुम्ही घेतले पाहिजेत? आत्ताच्या महाराजांचा तर आकडा जर सांगितला आम्ही तर तोंडात बसत नाहीत आकडे. मग ते पैसे एवढे घेतात लोक. वारकरी संप्रदायाच्या पुढे जाऊन ते कुठल्या एखाद्या फॉरेनच्या भाषेमध्ये सांगतात का, इंग्लिशमध्ये सांगतात का, किंवा मग लोकांना फार एकदम थेट कानात उतरतं, इकडून कुठून तरी उतरतं, असंच काही सांगतात का म्हणून त्यांना पैसे जास्त लागतात का? पैसे जास्त आकारावेत महाराजांनी? आता पत्रकार साहेब, हा प्रश्न खरा तर फार वादळी प्रश्न आहे. हा आमच्यासारख्यांनी बोलणं हे उचित ठरत नाही. माझं वय, मी जरी शरीराने तुम्हाला मोठा दिसत असलो तरी वय माझं नक्कीच जास्त नाही या संप्रदायामध्ये. या लोकांना बोलण्याचा अधिकारही नाही मला. फक्त एकच मला म्हणायचंय की तुम्ही मला म्हणाले कीर्तनाला कुठे गेलते का? आयुष्यभर आम्ही कीर्तनालाच गेलोय. तर आम्हाला काय दुसरी सर्व्हिस आहे का? आमचा काय कुठं जॉब आहे का कुठं? आम्ही हेच केलेलं आहे. आम्हाला एखाद्याचं निमंत्रण आलं तर कीर्तनातच येत आहे ना. आम्हाला निमंत्रणात भजन आम्ही जातो त्या ठिकाणी. माझ्या बाबतीत सांगतो, माझ्या बाबतीत सांगतो, मी काय फार म्हणजे पैसा न घेण्याची शपथ वाहिलेली नाही बिलकुल. परंतु लहानपणापासून आमच्या घरात आमच्या गुरूंकडे ही जी वारकरी संप्रदायातली त्यागी मंडळी यांचं थोडंसं बघून आमच्यावर जे संस्कार आहेत, मी कधीच पाटील मी कधीच कोणाला म्हणलो नाही की मला 5,000 रुपये इथे द्यावा लागतील बरं का. कुणी पुरावा दाखवायचा की जगदाळे गुरुजींनी इथे पैसे मागितले वगैरे. हा, कुणाला जर आमच्याकडून मुलं पाहिजे असतील, एखादी मिरवणूक आहे मोठी, आमच्याकडे मुलं आहेत 100-50 मुलं आहेत, तर ते लोक काहीतरी करण्यापेक्षा मग आम्हाला दक्षिणा वगैरे देतात त्या. पण असे कीर्तनाचे, भजनाचे, पखवाज वादनाचे मी माझ्या जीवनात मी कधी पैसे ठरवले नाही. आता जे लोक भरपूर पैसा घेतात, हा प्रश्न मला तुम्ही कृपया करून नाही विचारला. प्रश्न विचारत नाही, तुम्हाला जे प्रश्न विचारले तुम्ही हो नाही मध्ये उत्तर द्या. तुम्ही पैसे घेत नाहीत, तुम्ही म्हणले पुरावे दाखवा, अर्थात तुम्ही पैसे घेत नाहीत. मग तुमच्यावर कधी उपासमारीची वेळ आहे? कधीच पैसेच घेतले नाहीत. कधीच. कीर्तन तुम्ही मोफत केले म्हणून उपासमारीची वेळ आहे? कधीच नाही, होतच नाही, येतच नाही. बरं, तुमच्याकडे ज्या काही गोष्टी आहेत त्या पैसे न घेतल्यामुळे होऊच शकले नाहीत आणि भविष्यात बी होणार नाहीत. असं जर झालं तर तुम्ही जीवन जगणं सोडून द्याल का? नाही ना. मुळात तुम्हाला तुम्ही सांगितलं आता की मी जातो कीर्तन करून येतो, पैसे घेत नाही. तुम्ही कीर्तन करत असताना कुठल्या शब्दांमध्ये कीर्तन करता मी सांगताय? तुकाराम महाराजांच्या ओवी असतील, गाथा असतील किंवा मग ज्ञानोबारायचे काही प्रमाण असतील, हे सांगता का वेगळं काही सांगता? म्हणजे पैसे घेणारे लोक वेगळं सांगतात, न घेणारे वेगळे सांगतात, असं काय आहे का? ह्याचा विषय असा आहे. नाही म्हणजे पुन्हा तुम्ही नाव घेऊ नका. नाही, नाव घेत नका. मी नाव फक्त विचारलंय की पैसे घेणारे महाराज वेगळं सांगतात आणि न घेणारे वेगळे सांगतात, असं काय आहे का? जास्त जे पैसे घेतात बरेच जण,
बरेच ह्याच्यात मध्ये संस्थेचे विद्यार्थी आहेत जे आज त्यांना दक्षिणा भरपूर द्यावं लागेल. ह्याच्यात सुद्धा संस्थेचे विद्यार्थी आहेत, बरोबर आहे की नाही. ते चाकोरीबद्ध सांगतात, समाज त्यांना पैसे देतो, पण जे चाकोरीबद्ध सांगत नाहीत त्यांना सगळ्यात जास्त देतो पैसे देते. लक्षात आलं का. जे चाकोरीबद्ध सांगत नाही यांना समाज जास्त पैसे देतो. बर, तुकोबरा यांनी ग्रंथ एवढा मोठा गाथा लिहिला, तो काय स्वतःचा प्रपंच करण्याकरता गाथा लिहिला नव्हता. स्वतःचा प्रपंच करण्याकरता नाही. मला जर एखादे कामाला बोलवलं ना एखाद्या माणसाने, एक दिवस आमच्या घरी जरा कुळो आणा या, ऊस तोडायला या, किंवा काहीतरी काम करायला या, आणि फुकट या म्हणलं मी एक दिवस सुद्धा लोकांच्यात जाऊ शकत नाही ना. मग तुकाराम महाराजांनी अख्खा आयुष्य अभंग लिहिण्यात घातलं, हे काय स्वतःच्या प्रपंच करता घातलं होतं? बिलकुल नाही. हे तुमच्या आमच्या करता अभंग लिहिले. तुकाराम महाराजाला अभंग लिहायची गरज नव्हती, अजिबात गरज नव्हती. परंतु 5च अभंग आहेत आमच्याकडे आज बऱ्याच लोकांकडे, 4च अभंग आहेत. मला नाव घ्यायचं नाही आणि गरजही नाव घेण्याची नाही. 5 अभंगावर 5 कोटीची संपत्ती आम्ही कमवली. आज 5 करोड रुपयाची संपत्ती आमच्याकडे. फक्त एकच आहे, भूषण आहे आम्हाला, वारकरी श्रीमंत असावा. परंतु श्रीमंत वारकऱ्याकून गरीब जनतेची, गरीब जे भक्त आहेत यांचं कल्याण झालं पाहिजे. हा लोकांचा जो समाजाचा पैसा आहे बरं का, एकदा आपल्या पदरात पडलं की ते आपलंच झालं असा हा आपल्या अंतकरणामध्ये निर्माण नाही झालं पाहिजे. की याच्यातला पैसा समाजाच्या बी काय उपयोगाला आला पाहिजे. चांगल्या एखाद्या चांगल्या ठिकाणी त्यांना जिथं समाधान वाटेल तिथं उपयोगाला आला पाहिजे. बरीच महाराज लोक आहेत की भरपूर लोक आहेत की ते समाजासाठी पैसा खर्च करतात. एक उदाहरण सांगतो, बाकी तुम्ही तपासा. संजय महाराज 5 पोर आहेत, बरोबर आहे. लोक ते पैसे तर शक्यतो स्वतः ठरवत नाहीत, पण एखाद्या ठिकाणी 25,000 रुपये दिले, 15,000 रुपये दिले, 30,000 रुपये दिले त्यांना, तर मी त्यांचं कितीतरी, आता मुलाखतीमध्ये ते सांगणं होणार नाही, कितीतरी ठिकाणी त्यांच्या गोशाळेला जास्तीत जास्त गाईला, मुक्या जनावराला, प्राण्यांना त्या पैशाची मदत असते. किती लोक जे समाजाचं काम करते त्याला नाही पैसे देणार. ते म्हणजे नाही ते महाराजाला जमतं, कमी दिले तरी जमतं. तसं काय नसतंय संजय महाराजांचं 5 पोरांचं. अरे बाबा त्यांना द्या ना पैसे, ते धर्म कार्याला जातील ना. दिले तर काय प्रॉब्लेम नाही. लोक इकडे तुम्हाला माहित आहे ना, एखादी वास्तुशांती करायची म्हणलं तर किती पैसा खर्च करते, एखाद्या पोरड्याचा वाढदिवस म्हणलं तर पैसा किती खर्च करते. महाराजांनी 51,000 रुपये दिले तर असं काय फरक पडत नाही. परंतु महाराज लोकांनी या लोकांकडून आवर्जून पैसेच घेतले पाहिजे. मला इंदोरीकर महाराजांचं जास्त काय माझा संबंध नसतो महाराजांचा, पण इंदोरीकर महाराज बऱ्याच ठिकाणी मी 11,000 कीर्तन केलेलं ऐकलंय, पाहिलंय, 15,000 कीर्तन केलेलं पाहिलंय, 25,000 कीर्तन केलेलं पाहिलंय, 21,000 केलेलं पाहिलंय. हे का पाहिलंय की ऍडजस्ट करतात महाराज. सप्तेतली लोक ही ग्रामीण मंडळी असते ना, इथे ऍडजस्ट करतात की बाबा हां चालेल, मला दुसरं कीर्तन पुढाऱ्याचं आहे आणि जाता जाता तुमचं आम्ही करू. हो, थोडंसं ऍडजस्ट केलं पाहिजे. मी काय कोणाचा मालक नाही पैसे घेणाराचा, किंवा ते बी आमचे काही मालक नाहीत कुणी बऱ्याचदा काही गोष्टीतले. ज्याने त्यांनी थोडीशी समाजाला फक्त थोडा त्रास नाही झाला पाहिजे असं केलं पाहिजे. समाज तर तुम्हाला देतोच ना, डोक्यावरच घेतले प्रत्येक महाराजांना, प्रत्येक ज्ञानी गुणीला समाजाने डोक्यावरच घेतले तुम्हाला, है की नाही. तसं अवेलना समाज करीत नाहीत. तुमच्या ज्ञाना गुणाप्रमाणे प्रत्येकाची कदर समाज करतोच. फक्त एखाद्या दिवशी जर तरची गोष्ट आहे, थोडं हे झालं तर प्रत्येकाने थोडं ॲडजस्ट केलं पाहिजे. माझा आणखी एक प्रश्न आहे. मग मूळ 2च प्रश्न राहिले. आता आपल्या वेळ सुद्धा झाला, बोलताना आपल्याला तासन तास पुरणार नाही. तुम्ही जसं सांगितलं तसं अनेक प्रश्न आहेत, अनेक समस्या आहेत, अनेक काही गोष्टी उपलब्ध झालेल्या आहेत. 2 प्रश्न विचारणार आहे. यातला एक मूळ प्रश्न असा आहे माझा प्रमुख, की अलीकडच्या काळामध्ये वारकरी संप्रदायामध्ये काही गोष्टी घडताना पाहायला मिळतात. त्यामध्ये वारकरी शिक्षण संस्थेमध्ये लैंगिक अत्याचार असतील. मी मागाशी बोलत असताना सांगितलं की आळंदी म्हणलं की आम्ही इथूनच हात जोडतो, आळंदी. आणि तिथं काही वेगळं घडल्यानंतर लोकांना थोडंसं मन सुन्न किंवा चक्रावल्यासारखं होतं. मात्र तिथं सुद्धा काही गोष्टी घडलेल्या आहेत. काही मठं अशी आहेत जे स्वतः मी काही प्रकरणं चालवली आहेत, आणि त्याचा मला अनेक वेळा त्रास सुद्धा झालेला आहे की तुम्ही नेहमी वारकरी संप्रदायाच्या विरोधामध्ये बोलता, तुम्ही नेहमी वारकरी संप्रदायाला बदनाम करता, तुम्ही नेहमी वारकरी संप्रदायाचं काहीतरी खोदूनच काढता. म्हणजे मी माझ्या बातमीमध्ये
एकदाही एखादं प्रकरण असं खोदून काढलं नाही किंवा मग मी स्वतः काही बनवलेलं आहे, घडवलेलं आहे. जे आलेलं आहे ते पुराव्याशी बोलतो. आणि मला एखाद्या तुमच्यासारख्या सज्जन माणसाची बदनामी करणं इतकं सोपं नसतं. पुरावे असल्याशिवाय काहीच करता येत नाही. मात्र अशा गोष्टी अलीकडच्या काळामध्ये बाहेर येतात. लैंगिक शोषण असतील, काही महिलांचे संबंध असतील किंवा मग काही संन्यासी लोकसुद्धा काही चुकीच्या पद्धतीने वागत असतील. या सगळ्या गोष्टी असताना याला काहीतरी लगाम असणं गरजेचं आहे. जसं आचारसंहिता कसं कीर्तन करावं अशी असणं गरजेचं आहे. ह्याला कोणीतरी लगाम लावलं पाहिजे का किंवा कोणी बोललं पाहिजे का? तुमचं काय मत आहे याच्यावर? आता विषय असा आहे, तुम्ही सुरुवातीला म्हटले आळंदी म्हटलं की आम्ही इकडूनच हात जोडतो का नाही. पण आपण जसं असं एवढं समजलंय असं आळंदीचं नक्कीच नाही. आळंदीला लांबून हात जोडून नाही तर समाधीचंच दर्शन केलं पाहिजे जाऊन. आता तुम्ही पत्रकार आहेत त्याच्यामुळे तुम्हाला ह्या बऱ्याच गोष्टी विशेष वाटतात की आम्ही संप्रदायातले माणसं नाहीत, पण संप्रदायाच्या माणसावर ज्या अपेक्षा सर्वसामान्य लोकांच्या असतात त्या संप्रदायातल्या लोकांकडून अशा काही गोष्टी घडतात त्याच्यामुळे तुमचा तो शब्द आला की लांबूनच हात जोडावा लागतो. नाही, लांबूनचा नाही, म्हणजे आदरस्थानी म्हणतो मी. आळंदी फार देवाची भूमी आहे किंवा मग संतांची भूमी आहे असं म्हणून आपण इथूनच आळंदीबद्दल काही बोलायचंच नको. अच्छा अच्छा, काही चुकीचंच बोलायचं नको. आळंदी नाही तिथं काही बोलायचं नाही अशा पद्धतीने म्हणलं मी. म्हणजे लांबून वेगळा अर्थ नाही. मला वाटलं भीतीपोटी आळंदीच्या कोणाचे नाव फार आदरस्थानी आहे. आळंदी म्हणजे देवांची भूमी आहे, त्याच्याबद्दल काही बोलायला नको असं म्हणून बोललो होतो. बरोबर आहे. आता ह्या गोष्टी होतात परंतु त्याला जबाबदार तुम्हाला सांग कमी. पहिली गोष्ट तर आपण धर्मादाय जे लोक आहेत, जे ऑफिस आहे आणि संप्रदायातली जी तिथली आमच्यासारखी कलाकार मंडळी खूप आहेत तिथं, म्हणजे ते ह्याच्या संस्थेच्या धर्मादाय संस्थेच्या एखाद्या ट्रस्टवर असतात. धर्मादाय तर ऑफिस हे वेगळंच आहे, परंतु अधिपत्याखाली ज्या संस्था आहेत मोठ्या मोठ्या, जे मठाधिपती, जे मोठाले नाव आहेत, जुने ट्रस्ट आहेत, तिथं जबाबदार लोक आहेत की त्यांना एखादं काही मॅटर झालं तर पहिलं त्यांच्याकडे जातात की महाराज हे बरोबर आहे का. म्हणून मला एक काय वाटतं, पोरांचं संस्था टाकण्याचं पहिलं तर वय पाहिलं पाहिजे. मी एखादी संस्था खोलतोय, एखादं इथं संस्था चालू करतोय मुलांची शिक्षणाची, माझं पहिलं तर वय पाहिलं पाहिजे. माझं शिक्षणाचं माझं काय दर्जा आहे, माझी क्वालिटी पाहिली पाहिजे. मी किती दिवस झालं ह्याच्यात मी काम करतो माझं हे पाहिलं पाहिजे. बरोबर आहे की नाही. इकडे सुद्धा नोकरीच्या ठिकाणी सुद्धा तुमच्या अगोदर फुकट बऱ्याच दिवस सेवा करावं लागते. किन्नर म्हणून एखाद्या ट्रकवर राहावं लागतं, तेव्हा बऱ्याच दिवसांनी तुम्हाला ड्रायव्हर होता येतं. तो आमच्या वारकरी संप्रदायात काय झालंय, दुनिया झुकती मगर झुकाने वाला चाहिए, की लहान लहान लेकराच्या संस्था झाल्या, भरपूर संस्था झाल्या की त्यांना स्वतःला भरपूर अनुभव नाही. लक्षात आलं का. पहिली गोष्ट तर संस्था टाकणारा तिथला एखादा विद्यार्थी तो ग्रस्ती आहे का तो ब्रह्मचारी आहे हे तपासलं पाहिजे की बाबा. आणि आमच्यासारख्या एक 25 लोकांचा असा वॉच पाहिजे. याला शासनाच्या सुद्धा लोकांची गरज नाही पाटील, शासनाच्या लोकांची गरज नाही. आमच्यासारखे भक्कम लोक आहेत आज तिथं की प्रत्येक संस्थेवर जाऊन प्रत्येक महिन्याला प्रत्येक संस्थेला व्हिजिट तुमची पाहिजे. तुमच्याकडून या गोष्टी घडल्या नाही पाहिजे ना, किंवा टाकतानाच असं केलं पाहिजे. त्यांची एक बॉडी बनवून, हे बाबा तुला संस्था टाकायची ना, तर तुझ्याकडून एखादी अशी जर गोष्ट घडली तर आम्ही 25 जण तुला आतमध्ये टाकू बरं का. बरोबर आहे का नाही. आणि बऱ्याचदा काय होतं, आळंदीच्या ग्रामस्थांना नावं ठेवल्या जातं. पण मला सांगा, माझं गाव आहे समजा, माझा जिल्हा आहे बीड, माझ्या बीडचं नाव खराब झालं तर वाईट वाटणार नाही का बीडच्या लोकांना. चांगल्या लोकांना, बीडच्या लोकांना वाईट वाटणार आहे. मग आळंदीत जर तुम्ही आळंदीत राहूनच जर तुमच्याकडून वाईट गोष्टी घडत असतील तर ह्याच्यापेक्षा दुर्भाग्य कुठलंच नाही. कसं असतं, एखादा पक्षी असतो आणि त्याच्या मागे दुसरा पक्षी लागलेला असतो, त्यावेळेस वाचवण्याकरता तो देवाकडे जातो, मला देवा वाचवा. आणि देवानेच जर त्याचं मुंडकं दाबून मारलं तर त्याला वाचवणार कोण आहे. खरं. तसं आळंदी हे ठिकाण असं आहे की आमचे दुर्गुण जाण्याचं ठिकाण आहे, आमचं व्यसन दूर होण्याचं ठिकाण आहे, आमचं आयुष्याचं कल्याण होण्याचं ठिकाण आहे. पण तिथंच जर असे गैरप्रकार जर घडत असतील, आमच्यासारख्या माणसाच्या 5-25 जणांच्या हातात हे कुणीतरी घेतलं पाहिजे किंवा दिलं पाहिजे, व्हिजिट दिल्या पाहिजे. त्या संस्थेवाल्यांनी प्रत्येक महिन्याला भेटलं पाहिजे त्या ऑफिसमध्ये येऊन. किंवा यांनी अचानक जसे लोक धाड टाकतात ना, असं धाड टाकली पाहिजे. मुलांना चौकशी केली पाहिजे, कोणाला लैंगिक त्रास आहे का ओपनली विचारा. कधी कळणार आहे लहान मुलांना. पण असे प्रकार बऱ्याचदा आळंदीत घडतात, हे दुर्भाग्य.
आणि याला कोणाचा तरी जबरदस्त लगाम पाहिजे. याच्यामुळे चांगल्या लोकांची बदनामी व्हायला लागली, चांगल्या वादकाची, चांगल्या गायकाची, चांगल्या कीर्तनकाराची बदनामी व्हायला लागली. म्हणून याला फार चांगला लगाम घातला पाहिजे. याला तिथल्याच लोकांची गरज आहे, याला फार मोठ्या शासनाची वगैरे नाही. आणि बऱ्याचदा असं होतंय की चुकी नसताना सुद्धा बऱ्याचदा पालक लोक सुद्धा असा काही काय खोडसाळपणा दिसून येतोय बऱ्याच वेळ. प्रत्येकच गोष्ट खरी असं पण नाही. शेवटचा प्रश्न आहे, वारकरी संप्रदायामध्ये काही गोष्टी आहेत, त्या गोष्टीला धरून मला प्रश्न, म्हणजे अलीकडच्या काळामध्ये काही गोष्टी घडलेल्या आहेत, त्या गोष्टीला धरून मला प्रश्न विचारायचा. कदाचित तुमच्याकडे त्याचं उत्तर असेल नसेल माहीत नाही, पण मला ते प्रश्न विचारायचे म्हणून तुम्हाला विचारतो की वारकरी संप्रदायामध्ये ब्रह्मचारी, संन्यासी किंवा मग आचारसंहिता पाळणाऱ्या गोष्टी असल्या पाहिजेत का? की ब्रह्मचारी असला तरच तो कीर्तनकार किंवा मठाधिपती होऊ शकतो? मठाधिपती होण्यासाठी ब्रह्मचारीच असलं पाहिजे का? त्याने काही आचारसंहिता पाळाव्या लागतात का? या सगळ्या गोष्टी आहेत का? असं काहीच नाही. बरोबर आहे ना, असं बिलकुल काही नाही. म्हणजे कुठं प्रमाण आहे किंवा मग कुठं लिखित स्वरूपामध्ये आहे की तुकोबारायचे जसे तुम्ही प्रमाण तुकोबारायचं लग्न झालं होतं ना, नामदेव महाराजाचं लग्न झालं होतं ना, या लोकांनी संतांनी लग्नच केलं नसताना असं काही नियम असतात. उलट कसं असतं की ब्रह्मचारीपेक्षा संसारी लोकांचा परमार्थ फार डोळे झाकून होऊ शकतो. त्याला कुठलं म्हणजे कसं अंध माणसाला काहीच जगातलं काही दिसत नाही, कारण तो आंधळा असतो, त्याच्यामुळे काही दिसत नाही. तसं सांसारिक माणूस हा एक हे भोगानी त्यागानी थोडासा बऱ्याचशा वेळेस क्रूर झालेला असतो, क्रूश झालेला असतो. त्याचे ब्रह्मचार्य इतक्या भावना बदलू शकत नसतात त्या माणसाच्या. दररोजच उठता बसता तोच का त्याचं त्या दररोज त्या या गोष्टीची सामना करावा लागतो. त्याच्यामुळे तेवढ्या इच्छा बहुतांश लोकांना नसतात. बऱ्याचदा मग ब्रह्मचार्याकडून या गोष्टी पाय घसरण्याच्या होत्यात. पण एखाद्या मठाला ह्याला ब्रह्मचारीच असावा असं बिलकुल नाही. इथून पुढचा काळ तर मला वाटतं असं येईल की खरोखर संसारिक एखादा चांगला विद्वान जर असेल तर त्याच्याकडे ते संस्थान दिलं पाहिजे सांभाळायला. कारण पुन्हा गावाचा त्रास होणार नाही त्याला सुद्धा, बाजूच्या लोकांचा त्या गोष्टीला त्रास होणार नाही. स्वच्छ संस्थान सांभाळू शकतो तो माणूस. ब्रह्मचार्याला कधी पण आयुष्यभरात त्रास होऊ शकतो. एखादा माणूस सत्शील आचरणाने जरी राहत असेल तरी त्याच्यावर लोक शिंतोडी सुद्धा उडू शकतात. पण असा काही नियम नाही बरं का पाटील पत्रकार, असा काही नियम नाही की ब्रह्मचारीच राहिलं पाहिजे किंवा असं म्हणजे लग्नच केलं पाहिजे काही गोष्टी, असं काही बिलकुल नाही. तर माझा असा प्रश्न आहे की वारकरी संप्रदायामध्ये तुम्ही आताच बोलत असताना सांगितलं की ब्रह्मचारी असणं गरजेचं नाही आहे. ब्रह्मचारी तुम्ही नसले तरी तुम्ही नेटका संसार करू शकता किंवा मग वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन करू शकता. जसं तुकाराम महाराजांची सुद्धा लग्न झालेले आहेत, त्यांची आणि संसाराची काहीतरी जडणघडण झालेली आहे किंवा मग त्यांना काही अनुभव असल्यामुळे ते लोकांना कसा संसार करावा हे ते सांगू शकतात. म्हणून ब्रह्मचारी असायचं काही कारण नाही. मात्र ब्रह्मचारी असून सुद्धा लोक त्या ठिकाणी मंदिरामध्ये काही चाळे करतात, काही चुकीच्या पद्धतीने वागतात आणि त्याला काही लोक पाठीशी घालतायत. आणि मी ब्रह्मचारी असताना सुद्धा मला लोकांनी वाचवावं किंवा माझ्यावर शिंतोडे उडवले जातात, मला आता वाचवा असं म्हणणारा कांगावा करणारे लोक आहेत, त्यांच्यासाठी काही बोलायचं आहे का? हा बिलकुल खरं आहे. तुम्हाला महाराज पत्रकार साहेब, खूप लोक असे आहेत की मी मगच सांगितलं तुम्हाला, पहिली गोष्ट तर हे आपल्याला ब्रह्मचारी व्रत आयुष्यभर धारण करायचं याच्यासाठी ब्रह्मचारी राहतच नाहीत की ब्रह्मचार्याचं काही वेगळं पुण्य मिळतं, आम्हाला स्वर्ग मिळतो, मोक्ष मिळतो आम्हाला. याच्यामुळं ह्या गोष्टी लक्षात ठेवून ब्रह्मचारी राहणारे लोक कांडव मोजणे इतके असतील. परंतु अभिलाषापोटी जास्त ब्रह्मचारी राहिलेले तिथून पुढचं. बऱ्याचदा अभिलाषापोटी ब्रह्मचारी राहायचं का? महाराजाचं संस्थान लय मोठं, सगळं झाकून ठेवता येतं म्हणून नाही. समाज एके दिवशी उघड करतोच ना, समाज उघड होतच असतं. असं झाकून ठेवण्यामुळं नक्कीच नाही. समाजाच्या निदर्शनास आल्यावर समाज परेशानी करतो. परंतु आपल्याला जर त्यागाने ब्रह्मचारी राहायचं असलं तर नक्कीच राहिलं पाहिजे. प्रॉपर्टीसाठी ब्रह्मचारी राहायचं नाही. एखाद्याची लय मोठी गादी म्हणून ब्रह्मचारी राहायचं नाही, बिलकुल राहायचं नाही. मी असे तुम्हाला पर्सनल जर तुम्ही मला एखाद्या दिवशी जर आले ना, मला बऱ्याचदा बरेच महाराज लोक जर बोलायला लागले ना, फार जर म्हणजे अध्यात्माच्या त्यागाच्या गप्पा मारायला जर लागले कोणी जर, तर त्यांच्या काही गोष्टी बऱ्याच जणांना माहीत असतात. त्याच्यामुळे त्या गोष्टीचा आमच्या मनावर काहीच परिणाम होत नाही. उलट वाईट वाटतं की हे लोक किती ढोंगीपणा करतात,
हे ढोंगीपणा नाही केला पाहिजे. करायचं तुम्हाला काय कुणी मार्क देणार आहे का? तुम्हाला मार्क शेवटी मिळणार आहेत ना, शेवटी मिळणार आहेत तुम्हाला. ब्रह्मचारी राहायचं तर ओरिजिनल राहायचं, संसार करायचा तो ओरिजिनल संसार करायचा. कोणाच्या धनापोटीन द्रव्यपोटीन गादीसाठी ब्रह्मचारी कोणी सांगितलं तुम्हाला राहायचं? मला 42 एकर जमीन एका ठिकाणी होती, मला म्हणले 42 एकर जमीन आहे आणि तुम्ही त्या आश्रमावर थांबता का? 98ची गोष्ट ही. मी पहिला प्रश्न पत्रकार साहेब हा केला, ते संस्थान ब्रह्मचार्याचं आहे का संसारिकाचं आहे? म्हणले ब्रह्मचारी राहावं लागेल. मी म्हणलं आपल्याकडून राहणं होणार नाही. त्यांना क्लिअर कट सांगितलं की आपल्याकडून हे नियम पाळणं होणार नाही. मला ती 42 एकर जमीन आहे, नको ब्रह्मचारी नको. बरं, माझा एक असा प्रश्न आहे की जरी तुम्ही आता बोलल्याप्रमाणे ब्रह्मचारी काही अभिलाषापोटी ब्रह्मचारी होतात लोक, म्हणजे काही गोष्टी झाकून ठेवता येत असतील किंवा मग काही त्यांचे अनेक काही पुढे आयुष्य जगण्याचे काही मार्ग असतील त्यामुळे, आणि जर अशा चुका ब्रह्मचाऱ्यांकडून होणार असतील तर त्याला काही तुमच्या शब्दांमध्ये एखादी टीका आहे का? त्यांना अशी सजा दिली पाहिजे, त्यांना असं बायकॉट केलं पाहिजे, जसं की बेदखल करतात लोक काही गोष्टीमधून, तसं काही झालं पाहिजे का? अशी काही मागणी आहे का? तुम्ही ज्येष्ठांकडे मागणी कराल का तुमच्या त्याच्याकडून? त्या व्यक्तीकडून जर ओरिजिनलच हा गुन्हा घडत असेल जी, तर पहिल्यांदा त्या ट्रस्टी लोकांनी त्या महाराजांना तिथून काढून टाकलं पाहिजे जी. असे उदाहरणं सुद्धा आहेत जी. ट्रस्टी लोकांनी विचार केला पाहिजे, ही ओरिजिनल ब्रह्मचार्याची गादी, संन्यासाची गादी, आणि या माणसाकडून जर आचरण बिघडत असेल तर त्या ट्रस्टीने जमायचं, महाराज तुमचं असं असं आचरण बिघडले, तुम्ही बिनधास्त लग्न करा, इथं आम्ही दुसरा माणूस पाहू. हे ट्रस्टीचं अगोदर तर हे ट्रस्टीचं आहे. अनेक ठिकाणी ट्रस्टीच मुख्य असतात, हे महाराज तिथे मुख्य असतात, अध्यक्ष तेच असतात, त्यांच्याच वतीचे सचिव असतात. मग असं कसं करणार? कधी नाही. मग गावकऱ्यांनी निर्णय घ्यायचा, गावकऱ्यांनी परिसरातल्या लोकांनी निर्णय घेतला पाहिजे. आमच्या मोठ्या लोकांनी त्यांना समजून सांगितलं पाहिजे, आमच्यात हेडमास्टर कोण आहे आम्हालाच कळना, अजून कोणाचा तरी दबाव पाहिजे ना आम्हाला. आम्ही प्रत्येक वेळेस म्हणायचं की हे गावकऱ्यांनी केलं पाहिजे का त्या लोकांनी केलं पाहिजे? आमच्यातल्याच लोकांनी कोणतरी याच्या पहिली गोष्ट तर वाच ठेवला पाहिजे. बरोबर आहे की नाही? हा प्रश्न फार बुद्धीच्या बाहेरचा आहे, कारण मी संसारिक माणूस आहे. बरोबर आहे. आणि तुम्ही मला विचारता ब्रह्मचार्याचा प्रश्न, म्हणजे आपलं जरा हे 36 व्हायला लागलं विचारताना, कारण मला हे उत्तर देताना सुद्धा लाज वाटायला लागली साहेब. बऱ्याचदा आमच्यासारख्याने असले उत्तर काय द्यावं? नाही, म्हणजे जरी तुम्ही कीर्तनकार नसलात, तुम्ही जरी ब्रह्मचारी नसलात, तरी तुम्हाला ह्याची जोड आहे किंवा अध्यात्माची जोड आहे, तुम्हाला वारकरी संप्रदायाची जोड आहे. वारकरी संप्रदाय काय सांगतो हे तर कळतेच ना तुम्हाला. मग ब्रह्मचार्यांचे काय नियम आहेत किंवा मग संसारिक माणसाचे काय नियम आहेत हे तर नक्कीच कळतं तुम्हाला. ब्रह्मचार्याचे नियम म्हणजे नुसतं बिना लग्नाचं राहायचं म्हणजे हा काय नियम नाही. बिना लग्नाचं वेगळं, अविवाहित वेगळं, संन्यासी वेगळा, ब्रह्मचारी वेगळा. बरोबर आहे का नाही? ह्या ज्या गोष्टीत ह्या फार वेगवेगळ्या आहेत. नुसतंच बिना अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी सांगितलं होतं मी ब्रह्मचारी म्हणता येणार नाही मला. बरोबर आहे का नाही? अविवाहित म्हणलं तर चालेल, हा प्रश्न आहे त्यांचा, म्हणजे त्यांनी सांगितलं. तसं कोणाला बिना लग्नाचं लाहायचं असलं तर आता तो त्यांचा प्रश्न आहे. फक्त आचार भ्रष्ट होऊ देऊ नये लोकांनी, याची जबाबदारी घ्यायला पाहिजे. समाजाने त्याची जबाबदारी घेतली पाहिजे, त्याला गोष्टी समजून सांगितल्या पाहिजे. ह्याच्यामुळं बऱ्याच जणांचं नुकसान सुद्धा होतंय. बऱ्याच घर उद्ध्वस्त झाले या गोष्टीमुळं, आणि चांगल्या लोकांवर लोक वाकड्या नजरेने बघायला लागले, चांगल्या लोकांकडे वाकड्या नजरेने बघायला लागले लोक. म्हणून हे जर थांबवायचं असेल तर ह्या लोकांवर चांगल्याच माणसाचा वॉच पाहिजे. माझे प्रश्न संपले. तुम्हाला काही आव्हान करायचं आहे का? तुमचं काही वैयक्तिक काही बोलायचं आहे का? मी आव्हान करण्या इतपत माझा खरंच अधिकार नाही. पत्रकार साहेब, मी पखवाज वादक आहे, मी कलाकार माणूस आहे. मी संप्रदायाला काय आव्हान करू शकतो? नाही, अभ्यास आहे तुमचा. नाही, जरी तुम्ही वारकरी संप्रदायामध्ये दीर्घकाळ आहात तरी तुम्हाला बऱ्या चढ उतार काही आमची जडणघडण, आमच्या आईच्या गर्भातच आमची जडणघडण बऱ्याचदा हे संस्कार आम्हाला आहेत म्हणूनच आम्ही इथपर्यंत आलो आज. म्हणजे लक्षात आलं का? कृपेशिवाय कुठलीच गोष्ट ह्याच्यात होत नाही माणसाची. आणि आव्हान मी काय करू शकणार आहे? फार अधिकारी लोक आहेत. परंतु माझं एवढं सांगणं असेल किंवा माझी एवढी विनंती असेल, जे आम्ही ज्यांना आदर्श मानतो, बंडातात्यापासून, बंडातात्या हे एक व्यक्तिमत्व आमच्या संप्रदायातलं मोठं व्यक्तिमत्व आहे, आदरस्थानित सर्वांचे. आज बघा तुम्ही, ते थकलेत, अर्धांगवायू झालाय.
आणखीन सुद्धा उभाच राहून कीर्तन करतात. हे केवढा मोठा त्याग आहे, जी. बरोबर आहे का नाही. आणि बऱ्याच जणाला इकडं शेतामध्ये कामं करतात, घोड्यावर बसून फेरफटका मारतात, सगळं काही जमतं, कीर्तनाला यायच्या टायमाला म्हणतात नाही ना खुर्ची लागते मला. लक्षात आलं का. आता या लोकांना आमच्या काय सांगायचं आम्ही तुम्हाला सांगू का. म्हणून जे काही महत्वाचे लोक आहेत, बंडातात्यासारखे, चैतन्य महाराज देगलूरकर, हा भरपूर विद्वान लोक आहेत त्या संप्रदायामध्ये. आणि सर्वात व्यक्तिमत्व सगळ्यात आज एकच शिल्लक राहिलंय म्हणजे आदरणीय कुरेकर बाबा, मारुती बाबा कुरेकर यांच्या चेहऱ्याकडे जरी पाहिलं तरी माणसाचं जीवन बदलून जाईल असं व्यक्तिमत्व आहे ते. साक्षात ज्ञानोबारायचा अवतार म्हणायला हरकत नाही. आणि अशा लोकांनी फक्त या लोकांना एकदा समज दिली पाहिजे. यांना पनिशमेंट म्हणत नाही मी, पण समज दिली पाहिजे. संप्रदायात डायरेक्ट पनिशमेंट देणं, ही शिक्षा करणं, हे जरा एक थोडासा वेगळा भाग. आमच्या संप्रदायामध्ये गोड बोलूनच माणसं जास्त सुधारतात, बरोबर आहे की नाही. म्हणून यांना या लोकांनी जवळ घेतलं पाहिजे. तुम्ही कसं काय तुकोबारायावर तसं बोललात, तुम्ही कसं नाथ महाराजावर बोललात, काय पुरावे तुमच्याकडं, संप्रदायाचा अभ्यास आहे का तुमचा, तुम्ही कशामुळे कीर्तन करता. मग नसतं त्या माणसाला जर इतकं जर तोडून बोलायचं असलं तर त्या लोकांची कीर्तनं साफ बंद करून टाकले पाहिजे. त्याला वरून आदेश दिला पाहिजे की तुम्ही कीर्तन, तुम्हाला अलाउड नाही कीर्तन करण्याला. मी एवढंच सांगतो की ज्ञानोबारायाच्या चरणी, तुकोबारायाच्या चरणी, पांडुरंगाकडे एवढीच विनंती मी करील, अशा लोकांना दुर्बुद्धी या ग्रंथावर, या साहित्यावर कुणाची सुद्धा अशी शंका उत्पन्न होऊ नये, अशी निर्विघ्नपणे चांगली बुद्धी त्यांना ईश्वराने द्यावी, हीच ईश्वराकडे मी प्रार्थना करतो. धन्यवाद तुम्ही मराठी महाराष्ट्र दिलेल्या वेळाबद्दल. आणि हे होते महाराज जगदाळे महाराज. आणि मी दीर्घकाळ त्यांचा मुलाखत यासाठीच केली, काही प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची होती. या मुलाखतीमधून 4 मुद्दे मला कळले, किंवा मग 4 गोष्टी मला या ठिकाणी प्रकर्षानं सांगाव्या वाटतात. त्या म्हणजे ब्रह्मचारी, संसारिक, वारकरी संप्रदाय, या सगळ्या गोष्टी एकमेकांमध्ये आहेतच. मात्र वारकरी संप्रदायामध्ये ब्रह्मचारी असणं यालाच महत्त्व आहे किंवा नसणं यालाच महत्त्व आहे असं काहीच नाही. दुसरी गोष्ट, या ठिकाणी तुकाराम महाराजांचे जे काही प्रमाण आहेत, हे कुणी चुकीचं सांगत असतील तर त्यांना कोणाला समजून सांगणं गरजेचं आहे. वाद घालणं चुकीचं आहे, एकमेकांमध्ये काही कुरघोड्या करणं चुकीचं आहे. तो जरा माझं विरोधकच आहे म्हणून तिथं सगळ्या गोष्टी करणं चुकीचं आहे. याहीपेक्षा वेगळं कंपनीचा प्रोडक्टचा मला तो फार विषय या ठिकाणी भावला आणि त्याच्यावर हसायलासुद्धा आलं. आम्ही खरंच पाहतो की एखादा प्रोडक्ट खरेदी करत असताना हा चांगला आहे का नाही हे आम्ही पाहतो. मात्र अलीकडच्या काळामध्ये अशा काही शिक्षण संस्था आहेत, वारकरी शिक्षण संस्था, म्हणजे सगळ्याच मला तसं म्हणायचं नाही आहे, मात्र अशा काही शिक्षण संस्था आहेत ज्या फक्त पैसे कमवण्यासाठी उभा राहिल्यात का असा प्रश्न पडतो. आणि त्याच शिक्षण संस्थेमध्ये शिकलेले काही महाराज लोक आहेत ते येऊन आमच्या लोकांना चुकीचे काही संदेश देतात, विनोदी कीर्तन करतात. मग गावाकडे जात असताना, कीर्तनाच्या गावाकडे जात असताना मध्ये घडलेल्या प्रसंगावर विनोदी कीर्तन करतात, तासन तास त्याच्यावर बोलतात. असे काही महाराज आहेत. याहीपेक्षा वेगळं सांगायचं झालं तर ब्रह्मचारी राहून सुद्धा काही अश्लील चाळे करणारे महाराज सुद्धा आहेत. या सगळ्या लोकांवर बंदी घालणं गरजेचं आहे. आणि फार पूर्वीपासून सगळ्या महाराजांच्या काळापासून, जसं म्हणजे जेव्हापासून वारकरी संप्रदायामध्ये काही चुकीच्या गोष्टी घडत आलेल्या तेव्हापासून हीच मागणी आहे की कुठेतरी आचारसंहिता असणं गरजेचं आहे. तुम्ही मला सांगितलेलं एक 25 लोकांचा जो काही मुद्दा मांडला तुम्ही की 25 लोक ठराविक असणं गरजेचं आहे. जसं की ऑडिट करणारी एखादी टीम असते गव्हर्नमेंटची, तशा प्रकारचे एखादे 25 लोकांची एक टीम असणं गरजेचं आहे की या वारकरी शिक्षण संस्थेचा हा जोडलेला माणूस आहे, किंवा मग नसला तरी त्याला बोलवून घेणं आणि तुम्ही असं चुकीचं बोललेलं आहात. या सगळ्या गोष्टी तुम्ही पुन्हा चूक करू नका आणि तुम्हाला बॉयकॉट केलं जाईल. जसं वकिलाची सनद रद्द केली जाते तुम्ही चुकीच्या पद्धतीने मांडल्यानंतर, तशा गोष्टी घडणं गरजेचं आहे, तरच कुठेतरी आचारसंहिता लागू होईल असं मला वाटतं. आणि जे काही जोग महाराजांचा तुम्ही उल्लेख केला, या ठिकाणी बंडातात्या कराडकर यांचा उल्लेख केला, या सगळ्या महाराजांनी जरा असं थोडंसं पुढे येणं गरजेचं आहे. त्यांच्या कानावर ह्या सगळ्या गोष्टी जातातच, मात्र गेल्यानंतर सुद्धा दुर्लक्ष करणं जरा चुकीचं आहे मलाही वाटतं. आणि त्यांनी पुढे येऊन ह्या सगळ्या गोष्टी कराव्यात आणि तर कुठेतरी आचारसंहिता येईल आणि वारकरी संप्रदायामध्ये अशा चुकीच्या घटना घडलेल्या आहेत याला कुठेतरी लगाम लागेल. ज्यांनी कुणी अभिलाषेपोटी ब्रह्मचारी पद स्वीकारलेलं आहे, अय्याशी करण्यासाठी स्वीकारलेलं आहे, या लोकांवर सुद्धा लगाम लागेल. आणि हे लोक येणाऱ्या काळामध्ये काही चुका करणार नाहीत. यांच्यासाठी पनिशमेंट जरी नसली तरी त्यांच्यासाठी एक चौकट असणं गरजेचं आहे की त्या चौकटीमध्ये राहून त्यांनी कीर्तन करायचं आणि वारकरी संप्रदायामध्ये राहायचं. जर असं नाही झालं तर येणाऱ्या काळामध्ये फार वाईट दिवस असतील. म्हणजे वारकरी संप्रदाय संपेल असं वगैरे नाही आहे, मात्र
जसं वारकरी संप्रदायावर कोणी चुकीचं वागलं म्हणजे सगळा वारकरी संप्रदाय चुकीचा आहे किंवा कलंकित होईल असं अनेक महाराजांचं मला फोन करून सांगतात की तुम्ही बोलल्यामुळं काही चुकीचं होणार नाही किंवा एखादा महाराज असा निघाला तर सगळा वारकरी संप्रदाय चुकीचा होणार नाही असं जरी वाटत नसलं तरी चुकीचे महाराज असल्यामुळं बऱ्याचशा लोकांचा विश्वास उडत चाललेला आहे की वारकरी संप्रदायामध्ये सगळे लोक असेच वागतात. म्हणून लोकांनी या चुकीच्या वागणाऱ्या लोकांना लगाम लावण्यासाठी एकत्र आलं पाहिजे. अनेक आमच्या राज्यात देशात मागण्यासाठी मोर्चेच काढावे लागतात. मग वारकरी संप्रदायामध्ये चुकीच्या गोष्टी होऊ नयेत यासाठी मोर्चे निघू द्यायचे नसतील तर आचारसंहिता लावावी असं माझं वैयक्तिक मत आहे. या सगळ्या गोष्टीवर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुम्ही मराठी महाराजच्या कॉमेंट सेक्शनमध्ये तुमचं मत नोंदवा. महाराजांनी जे मुद्दे मांडले त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल सुद्धा तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये तुमचं मत नोंदवा. आणि आत्ताच्या काळामध्ये वारकरी संप्रदायामध्ये काय चाललं आहे यावर सुद्धा तुम्ही मराठी महाराजच्या या कॉमेंट सेक्शनमध्ये तुमचं मत नोंदवा. या मुलाखतीमध्ये इथंच थांबतोय. खूप खूप धन्यवाद.